नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के बी के या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी केचे 25 असे टॉप प्रश्न बघणार आहोत जे की खूप वेळेस एक्झाममध्ये रिपीटेड झालेले आहे. तर चला तुमचा वेळ नाही घेता मी व्हिडिओला सुरुवात करतो. बघा, पहिला प्रश्न आहे तुमच्यासमोर. या ठिकाणी तुम्हाला प्रश्न पहिला आहे. तर बघा, मराठी राजभाषा दिवस हा केव्हा साजरा केला जातो ह्या ठिकाणी विचारलेला आहे. तर हा 27 फेब्रुवारी रोजी मराठी राज्यभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. तर तुम्हाला माहिती आहे मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून केव्हा साजरा केला जातो, तर तो 2024 साली नुकताच स्टार्ट झालेला आहे. तर 3 ऑक्टोबर रोजी मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा केला जात आहे, कारण की त्या दिवशी 3 ऑक्टोबर रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे तुमच्यासमोर. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर ही आहे 365 प्रति चौरस किलोमीटर एवढी महाराष्ट्राची घनता आहे 2011च्या जनगणनेनुसार. प्रश्न क्रमांक 3 आहे तुमच्यासमोर. या ठिकाणी तुम्हाला पहिली बौद्ध संगती विचारलेली आहे. कोणाच्या म्हणजे कुठे झाली होती पहिली बौद्ध संगती? तर ही झाली राजगृह या ठिकाणी झाली. तर कोणाच्या काळामध्ये झाली? तर अशोकाच्या काळामध्ये झाली. अशोक सम्राट आहे ना, त्याच्या काळामध्ये झाली पहिली बौद्ध संगती. इथं झाली. दुसरी बौद्ध संगती झाली. तिसरी बौद्ध संगती झाली पाटलीपुत्र या ठिकाणी. चौथी बौद्ध संगती झाली कुंडलवन काश्मीर या ठिकाणी. तर बघा, 4 बौद्ध संगती सांगितल्या मी तुम्हाला. पहिली आहे, दुसरी, तिसरी आणि चौथी 4 बौद्ध संगती ही झाली कालाशोकच्या काळात. कोणती? दुसरी बौद्ध संगती कालाशोकच्या काळात ही झाली अजातशत्रूच्या काळात. पाटलीपुत्र या ठिकाणची अजातशत्रूच्या काळात. आणि ही झाली कनिष्क कुंडलवनच्या काळात. कोणाच्या? कनिष्क कुंडलवनच्या काळात झाली चौथी बौद्ध संगती. खूप इम्पॉर्टंट आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. समोरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष विचारले आहेत. अरविंद पनगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहे. प्रश्न क्रमांक 5 नंबरचा आहे. महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता आहे? राज्य प्राणी विचारलेला आहे. तर तुम्हाला माहिती आहे शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. शेकरू. कोणता? शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 6 नंबरचा आहे. भरतनाट्यम कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर भरतनाट्यम आहे तमिळनाडू राज्याशी. मोहिनी मला सांगायचं आहे कर्नाटकचं कोणतं नृत्य आहे? कर्नाटक राज्याचं. ओडिशाचं ओडिसी आहे. आणि त्यानंतर बिहारचं कोणतं आहे ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर मी तुम्हाला टोटल सांगतो. मी शास्त्रीय नृत्य टोटल 8 प्रकारचे आहे. जसं की कथक झालं उत्तर प्रदेशचं. यूपीचं कोणतं आहे? कथक. यूपीचं आहे कथक हे नृत्य आहे. कथक लक्षात ठेवायचं आहे, यूपीचं कथक आहे. त्याचबरोबर मोहिनीअट्टनम हे केरळचं आहे. त्यानंतर कुचिपुडी आंध्र प्रदेशचं आहे. असे 8 टोटल क्लासिकल डान्स आहे आपले. प्रश्न क्रमांक 7 नंबरचा बघा. या ठिकाणी विचारलेलं आहे तुम्हाला, लवलीना बोरगॉन ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर लवलीना बोरगॉन ही बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे. आणि मनप्रीत सिंग ही हॉकी संबंधित आहे. मनप्रीत सिंग ही हॉकी संबंधित आहे, हे पण लक्षात ठेवायचं आहे. मनप्रीत सिंग. त्यानंतर सानिया मिर्झा टेनिसशी संबंधित आहे. त्यानंतर MS धोनी कशाशी संबंधित आहे हे पण सांगा. MS धोनी ऋतुराज गायकवाड क्रिकेटशी संबंधित आहे. चला प्रश्न क्रमांक 8 नंबरचा आहे. या ठिकाणी प्रश्न इम्पॉर्टंट होणार आहे. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा. जम्मू व काश्मीरला कोणत्या तारखेपासून केंद्रशासित म्हणून कार्यान्वित करण्यात आलेले आहे? तर बघा, 31 ऑक्टोबर 2019 पासून विशेष राज्याचा दर्जा काढून घेतलेला होता आणि त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आलेला होता 31 ऑक्टोबर 2019 रोजी. त्यानंतर या ठिकाणी विचारलेलं आहे, राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, राधानगरी हे जे धरण आहे हे कोल्हापूर जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? राधानगरी धरण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा 10 नंबरचा आहे. म्युकॉरमायकोसिस हा आजार कशाने होतो? तर बघा, हा आजार बुरशीने होतो. तर हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? तर बघा, डोळे ह्या अवयवाशी संबंधित आहे म्युकॉरमायकोसिस हा आजार. लक्षात ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 11 नंबरचा आहे. भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर बघा, पहिल्या क्रमांकाचं उत्तर बरोबर आहे. आपल्या 4 नंबरचं हे जे आहे भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्यानंतर 2nd नंबरचा पद्मविभूषण आहे. आणि 3rd नंबरचा आहे पद्मभूषण. आणि 4th नंबरचा आहे पद्मश्री. मग 1st नंबरचा हा आहे, लक्षात ठेवायचं आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर उत्तर आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 12 नंबरचा. ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या थरावर असतो? तर ओझोनचा थर पर्यावरणाच्या कोणत्या थरावर असतो? तर तो असतो समताप मंडल या ठिकाणी असतो ओझोनचा थर. लक्षात येतो. ओझोनचा थर मोजण्यासाठी कोणतं एकक वापरतात? तर डॉप्सन हे युनिट
डॉप्सन हे युनिट वापरतात ओझोनचा थर मोजण्यासाठी. तर ओझोन डे कधी आहे ते मला त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये. ओझोन दिवस कधी साजरा केला जातो याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रश्न क्रमांक 13 नंबरचा आहे, ययाती कादंबरीचे लेखक कोण आहे? तर ययाती कादंबरीचे लेखक आहे वि स खांडेकर. कोण आहे? वि स खांडेकर. शिवाजी सावंत यांची छावा ही कादंबरी आहे, तुम्हाला माहिती आहे छावा याचे लेखक आहे शिवाजी सावंत. त्यानंतर 14 नंबरचा प्रश्न आहे, औदुंबर हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबर. तर औदुंबर हे देवस्थान आहे ते सांगली जिल्ह्यात आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? सांगली जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी आपला 15 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, शीख धर्माची स्थापना कोणी केली होती? तर शीख धर्माची स्थापना गुरु नानक यांनी केली होती. आणि हे जे गुरु गोविंद सिंग पहिलं ऑप्शन, हे शिखाचे 10वे गुरु होते. कितवे? 10वे गुरु होते. त्यांची समाधी कुठे? नांदेड या ठिकाणी. लक्षात ठेवायचं आहे नांदेड. तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की शिखाचे कितवे गुरु होते आणि त्यांचं नाव काय होतं? त्यांची हत्या जी औरंगजेबाने केली ती, शिखाच्या कोणत्या गुरुची हत्या औरंगजेबाने केली ती? कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगायचं आहे मला. तर बघा प्रश्न क्रमांक 16 नंबरचा आहे तुमच्यासमोर, भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या अनुच्छेदमध्ये आहे? तर तुम्हाला माहिती आहे 51A अनुच्छेदमध्ये मूलभूत कर्तव्य आहे. किती मूलभूत कर्तव्य? किती टोटल मूलभूत कर्तव्य? तर टोटल 11 मूलभूत कर्तव्य. किती? 11. लक्षात ठेवायचं आहे. 17 नंबरचा प्रश्न आहे तुमच्यासमोर, खालीलपैकी कोणता दगड अग्निजन्य आहे? तर ग्रेनाइट या प्रकारचा दगड जो आहे तो अग्निजन्य आहे, ग्रेनाइट. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 नंबरचा आहे, हितवाद. बघा हितवाद हे वृत्तपत्राचे जनक विचारलेलं आहे. तर गोपाळकृष्ण गोखले हे हितवाद या वृत्तपत्राचे जनक आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना माहीत असेल तुम्हाला. एक मिनटं प्रश्न बघू आपले कुठे गेले. आपण आलतो बघा 18 नंबरच्या प्रश्नावर, परत जावं लागेल 18 नंबरच्या प्रश्नावर. या ठिकाणी 18 नंबरचा प्रश्न आहे, बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे महात्मा ज्योतिराव फुलेचं सत्यशोधक समाज, आंबेडकर मूकनायक पाक्षिक. कोणतं? मूकनायक पाक्षिक आंबेडकरांचं. गोपाळकृष्ण गोखले यांचं टोपण नाव काय आहे? लोकहितवादी. लक्षात ठेवायचं आहे, लोकहितवादी ह्या नावाने ते टोपण लेखन करत होते. तर बरोबर उत्तर आहे हितवादी कोणाचं आहे? गोपाळकृष्ण गोखले यांचं आहे. त्यानंतर 19 नंबरचा प्रश्न आहे, बघा ह्या ठिकाणी 19 नंबरचा प्रश्न काय सांगतो आहे, खालीलपैकी कोणता देश क्वाड समूहाचा देश नाही? तर तुम्हाला अगोदर सांगतो मी तुम्हाला, क्वाडमध्ये टोटल 4 देश आहे. किती? क्वाड याच्यामध्ये 4 देश आहे. तर ते 4 कोणकोणते मी तुम्हाला सांगतो. बघा इंडिया आहे क्वाडमध्ये, इंडिया आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आहे, इंडिया ऑस्ट्रेलिया. त्यानंतर अमेरिका आहे आणि जपान एक आहे, जपान. टोटल क्वाडमध्ये 4 देश आहे. तर बघा स्पेन हा देश याच्यामध्ये नाही, म्हणजे बरोबर उत्तर होणार स्पेन. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20 नंबरचा आहे, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर बघा लोकटक हे सरोवर आहे मणिपूर राज्यात. कोणत्या राज्यात आहे? मणिपूर राज्यात आहे लोकटक. मणिपूरमध्ये डान्सिंग डिअर हरिण सापडते बघा, डान्सिंग डिअर. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर 21 नंबरचा प्रश्न आहे, अमर्त्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे, हे तुम्हाला माहितीच असेल. तर हे आहे अर्थशास्त्राची, इकॉनॉमिक या क्षेत्राशी संबंधित आहे. तर मला सांगा अभिजित बॅनर्जीला कोणता नोबेल पुरस्कार प्राप्त झालेला आहे? ते पण सांगायचं मला कमेंट बॉक्समध्ये. तर त्यांना पण अर्थशास्त्राचाच पुरस्कार प्राप्त झालेला आहे. प्रश्न क्रमांक बघा 21 नंबरचा झाला. 22 नंबरचा प्रश्न आहे, मैतई व कुक्की समुदाय खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? मैतई आणि कुक्की समुदाय. तर हा समुदाय कोणत्या राज्यात आहे? तर हा समुदाय आहे मणिपूर राज्यात. पर्याय क्रमांक 1 नंबरचं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था कुठे आहे? नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी NIV ही संस्था कुठे आहे? तर तुम्हाला माहिती आहे ही संस्था आहे पुणे या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी आहे? पुणे या ठिकाणी आहे. एड्स संशोधन संस्था पण पुणे या ठिकाणी आहे. लक्षात ठेवायचं इम्पॉर्टंट आहे. तर एड्स संशोधन ही संस्था पुणे या ठिकाणी कुठे आहे? तर ती आहे भोसरी या ठिकाणी. कुठे? पुण्यामध्ये भोसरी नावाचं गाव आहे, या ठिकाणी आहे एड्स संशोधन संस्था. तर समोरचा प्रश्न आहे 24 नंबरचा, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात आहे? चिपी विमानतळ. तर बघा चिपी विमानतळ हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे चिपी विमानतळ? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा आहे तुमच्यासमोर, रयत शिक्षण संस्थेचे सध्याचे विचारले प्रेझेंट टाईमचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? तर श्री शरदचंद्रजी पवार हे प्रेझेंट टाईम रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण टोटल 25 प्रश्न GKचे बघितले, जे की रिपीट झालेले आहे. हेच प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेले आहे. कृपया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा.
धन्यवाद मित्रांनो. याची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटेल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्रामवर जाऊन ही PDF तुम्ही डाउनलोड करा आणि परत एकदा याला रिवाईज करा. तर भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.